नमस्कार. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आमच्या घरी येणार आहेत आमच्या ताई. तर त्या बऱ्याच दिवसातून येणार आहेत आणि त्या गावाकडे जाणार आहेत. तर जाताना इथे 2-3 दिवस थांबतात आणि लगेच ते तिकडे जाणार आहेत. तर आज पहिल्यांदाच त्या आमच्या व्हिडिओत येतात. तर हे माझे भाषे येतं म्हणजे मंगलचा मुलगा माझ्या नंदेचा. तर ते भरपूर दिवसातून आले होते, म्हणजे दिवाळी सुट्टीला आले होते, त्याच्यानंतर आजच आले होते. आणि त्यांची धिंगाणा मस्ती चालू असती. ते दोघं तिघं एकत्र आले ना खूप अशी मस्ती करतात आणि धिंगाणा चालतो. तर मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये बोलत होते पण आवाज काही येत नव्हता. आम्ही माझ्यासाठी टुटी फुटी आणि दाल भट्टी म्हणत आहे. बाय. तर प्रियंकाने नाही इथं तेल आणि निरमायना पातेल्याला लावून घेतला, कारण चुलीवर पातेल ठेवलं ना काळं होतं ना, त्याच्यामुळे त्यांनी निघतं पण पटकन तेल आणि निरमा लावल्यावर. तर इथं मी ना डाळीला ना तडका द्यायचा होता, तर तडक्याची तयारी केली होती आणि बट्टी पण वापरून घेतली होती. काय झालं लक्ष? भारी एकदम. त्याच्यानंतर आमचा क्लास झाला आणि त्या दिवशी ना अवनीचा बड्डे होता. तर खूप छान असं तिचं आहे ना बड्डेचं सॉन्ग सरांनी होतं. काल मी ना टुटी फुटी बनवली होती आणि खूप छान झाली होती ती. आणि त्याच्यानंतर आहे ना आमच्याकडे पाहुणे आले होते. प्रियंकाची मम्मी, ननंदबाई आणि माझ्या वेण्या नवीन आहे ना वहिनी आलेल्या होत्या आणि भाऊ आलेला होता. तर ते कशासाठी आले ना तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला समजेलच. तर आमचा चालला होता चुलीवर स्वयंपाक आणि 2 दिवसाचा आहे ना व्हिडिओ एकत्र केलेला आहे. तर त्याच्यानंतर ना आम्ही जेवण केलं आणि जेवणासाठी आमचा मेनू होता शेवभाजी, जिरा राईस आणि चपाती असा मेनू होता. तर आम्ही सगळ्यांनी सोबत जेवण केलं. तर काही जण जेवण झालं होतं बऱ्यापैकी सगळ्यांचं आणि आमचंच राहिलेलं होतं. तर आम्ही जेवण केलं आणि त्याच्यानंतर आम्ही ना करंजा आणि शंकरपाळे केले. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच करंजा आणि शंकरपाळे कशाने केले. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.